गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. चला आपण स्टार्ट करूया. क्लासचा टाइम झालेला आहे. तर फर्स्ट स्टँडर्डचा ईव्हीएसचा न्यू लेसन घेणार आणि नंतर आपण सेकंड स्टँडर्डचा ईव्हीएसचा न्यू लेसन स्टडी करूया. ओके. तर दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचंय. कोणीही मध्ये माईक ऑन करायचा नाहीये, व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ओके. कळालं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन? चला सगळ्यांनी बुक ओपन करा. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके. तर चला फर्स्ट स्टँडर्डचा आपण स्टार्ट करूया. न्यू टॉपिक. The first standard student, today we are going to start new lesson, chapter number 15. आज आपण न्यू चॅप्टर घेणार आहोत. तर चॅप्टर नंबर 15, गुड मॅनर्स अँड गुड हॅबिट्स. ओके. तर लास्ट टाइम आपण आवर स्कूल बद्दल बघितलं होतं. स्कूल बद्दल सगळं बघितलं होतं. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिलेत का? हे होमवर्क मध्ये जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. होमवर्क केला का सगळ्यांनी? ओके. चला तर आज आपण गुड हॅबिट्स आणि गुड मॅनर्स म्हणजे जे चांगल्या सवयी आहेत आणि चांगली वागणूक त्याच्याबद्दल बघणार आहोत. गुड हॅबिट्स माहित आहेत ना तुम्हाला? गुड हॅबिट्स चांगल्या सवयी कुठल्या कुठल्या चांगल्या सवयी पाहिजे तुम्हाला, कुठले गुड मॅनर्स पाहिजे तुम्हाला, ते सगळं आपण बघणार आहोत. ओके. तर गुड मॅनर्स अँड गुड हॅबिट्स. वी लर्न गुड मॅनर्स अँड गुड हॅबिट्स ॲट होम ॲज वेल ॲज इन स्कूल. तर आपण जे सगळ्या चांगल्या सवयी आहेत, चांगल्या सवयी आणि चांगली वागणूक म्हणजे कसं वागायचं म्हणजे त्याला बोलतात मॅनर्स. तर ते कुठे शिकतो? घरामध्ये सुद्धा शिकतो आणि स्कूलमध्ये सुद्धा शिकतो. ओके. तर बघा, वी लर्न्स बिगिन्स ॲट होम. आता इथं बघा तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय, वेगवेगळ्या पिक्चरमध्ये काय दिसतंय. फर्स्ट बघा, स्कूलमध्ये जी स्टुडंट आहे ती कशी बोलते टीचर बद्दल, टीचर सोबत कशी बोलते, एकदम मॅनर्सनी बोलते ना, चांगल्या प्रकारे कसं बोलते, एकदम हात वगैरे एक रिक्वेस्ट करून बोलते. परत नेक्स्ट काय दाखवलंय, दोन जे मुलं आहेत, चिल्ड्रन आहेत, ते काय करतायत? हेल्प करतायत कोणाला? मम्मीला घरामध्ये हेल्प करतायत भाजी वगैरे निवडायला. नेक्स्ट काय दाखवलंय बघा, एक गर्ल आहे ती काय करते, जी ओल्ड मॅन आहे, जो म्हातारा माणूस आहे, त्याला रोड क्रॉस करण्यासाठी काय करते? हेल्प करते. आणि लास्ट काय दाखवलंय तुम्हाला, एक बॉय आहे, तो काय करतोय? त्याच्या आजीची काळजी घेतोय. तर हे सगळ्या काय आहेत? गुड हॅबिट्स आहेत. काय आहेत? गुड हॅबिट्स आहेत म्हणजे चांगले सवयी आहेत आणि गुड मॅनर्स आहेत. कसे ते एकमेकांसोबत म्हणजे त्यांच्या मोठ्यांबरोबर कसे वागतायत ते सुद्धा दाखवले. ओके. तर लर्निंग बिगिन्स ॲट होम. तर आपण हे सगळ्या गुड मॅनर्स आणि गुड हॅबिट्स पहिले कुठून स्टार्ट करतो शिकायला? घरातून. सगळ्यात पहिले आपल्याला घरातच शिकवलं जातं की कसं लोकांसोबत, कसं मोठ्या माणसांसोबत कसं वागायचंय, कसं तुम्ही चांगल्या आपल्या सवयी कुठल्या, ते सगळं आपण घरातच शिकतो. वी शूड बी काइंड अँड पोलाइट टू एव्हरीवन. तर आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? प्रत्येकाशी दयाळू दयाळू आणि नम्रपणे वागायला पाहिजे. ओके. तर एकदम शांततेने ज्याच्यासोबत बोलायचंय तुम्हाला, तर एखाद्या गोष्टीवर तुम्हाला गोष्टीबद्दल बोलायचंय, कुठल्या लोकांसोबत तुम्हाला बोलायचंय, तर ओरडून नाही बोलायचं. एकदम पोलाइटली म्हणजे शांततेने त्याचं तो काय बोलतो ते ऐकून घ्यायचं आणि आपण सुद्धा त्याला शांततेत काय द्यायचं? उत्तर द्यायचं. ओके. रिस्पेक्ट अँड हेल्प आवर पॅरेंट्स अँड एल्डर्स. प्रत्येकाची आपण काय करायला पाहिजे? रिस्पेक्ट केली पाहिजे. ओके. त्यांचा आदर केला पाहिजे आणि प्रत्येक जे मोठी लोक आहेत, जे म्हातारी वगैरे, आपल्या आजी आजोबा वगैरे, त्यांचा आपण काय करायला पाहिजे? रिस्पेक्ट केली पाहिजे आणि त्यांची मदत सुद्धा केली पाहिजे. आपल्या आई वडिलांची सुद्धा आपण रिस्पेक्ट केली पाहिजे, आदर केला पाहिजे आणि त्यांना आपण हेल्प केली पाहिजे, मदत सुद्धा केली पाहिजे. हेल्प द ओल्ड अँड द नीडी पीपल. परत आपण जे म्हातारे, मी आता सांगितलं, जे म्हातारी लोक आहेत त्यांची आपण काय करायला पाहिजे? करायला पाहिजे. जसं इथे ती मुलगी करते करते ना, त्या म्हाताऱ्या माणसाला रोड क्रॉस करण्यासाठी हेल्प करते. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आजी आजोबांची काय करायला पाहिजे? हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे. नीडी पीपल म्हणजे जे गरजू व्यक्ती आहेत, म्हणजे कोणाला काही गरज आहे, म्हणजे जे तुम्हाला बघा, तुम्हाला फुटपाथवर वगैरे दिसतात बघा काही जे गरीब लोक वगैरे, त्यांची सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे? मदत केली पाहिजे. हे सुद्धा तुमचं काय गुड हॅबिट आहे.
ओके. प्रे टू गॉड एव्हरी मॉर्निंग अँड नाईट. प्रत्येक रोज सकाळी आणि संध्याकाळी काय केली पाहिजे, देवासमोर प्रार्थना केली पाहिजे. ओके, देवासमोर काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. वी शूड थँक गॉड फॉर गिव्हिंग अस अ नाईस फॅमिली, फ्रेंड्स अँड टीचर. आणि काय प्रार्थना केली पाहिजे आपण देवासमोर, की आपण देवाला काय काय बोललं पाहिजे, थँक्यू बोललं पाहिजे त्याला. देवाला काय बोललं पाहिजे, आपण धन्यवाद केलं पाहिजे. का? कारण आपल्याला एवढी चांगली फॅमिली आणि चांगले मित्र आणि चांगले शिक्षक आपल्याला दिले, त्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही देवाला धन्यवाद बोलायला पाहिजे. कळालं सगळ्यांना एवढं? सगळ्यांना कळतंय ना? ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. वी शुड यूज दिस वर्ड. तर आपण जरा काही शब्द असे बोलले पाहिजे, काही शब्दांचा आपण यूज केला पाहिजे, ज्याने करून आपले त्याच्यामध्ये काय दिसतील, गुड हॅबिट्स दिसतील आणि गुड मॅनर्स सुद्धा दिसतील. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी गिफ्ट दिलंय, तर तुम्ही काय करायचंय, त्याला थँक्यू बोलायचं. तर थँक्यू फॉर द गिफ्ट असं तुम्ही बोलायचंय. तुम्हाला कोणी गिफ्ट वगैरे दिलं असेल तर तुम्ही काय बोलणार, थँक्यू फॉर द गिफ्ट. ओके. आता समजा तुम्हाला कोणाकडून काय घ्यायचं असेल, बुक घ्यायची असेल, तुमची जी नोटबुक असेल तुम्हाला तुमच्या फ्रेंड कडून घ्यायची असेल, नाहीतर तुमच्या सरांकडून परत घ्यायची असेल. ओके, तर काय बोला, मे आय बोरो दिस बुक प्लीज. मी ही बुक माझी परत घेऊ शकते का, असं बोलायचं, मे आय बोरो दिस बुक प्लीज. ओके. आता जेव्हा तुम्ही शिंकता, तर शिंकल्यावर काय करायचंय, एक तर मेन गोष्ट म्हणजे गुड हॅबिट काय, तुम्ही नाकासमोर, तुमच्या नाकासमोर काय, हँडकरचीप, रुमाल युज करायचा. ओके. आणि जर शिंकल्यावर तुम्ही काय बोलायचं, एक्सक्यूज मी. काय बोलायचंय, एक्सक्यूज मी. ओके. नेक्स्ट, तुम्ही आता बघा इथे काय सांगितलंय, तुम्ही कोणाचं काहीतरी चूक झाली असेल तुमच्याकडून, तर तुम्ही काय बोलायचंय, सॉरी बोलायचंय. काय बोलायचंय, सॉरी. आता बघा इथे तो बॉय आहे, तो जो क्रिकेट खेळत होता, तर क्रिकेट खेळता खेळता त्याचा बॉल कुठे लागलाय, त्या माणसाच्या खिडकीला लागलाय आणि त्याची काच फुटली. तर तो काय बोलतोय, आय एम सॉरी. काय बोलतोय, मला माफ करा, आय एम सॉरी. आय बेग युअर पॅराडॉन म्हणजे मी माफी, जे काही केलं मी त्याबद्दल काय करतो, माफी मागतो. काय बोलतात, आय बेग यू युअर पॅराडॉन म्हणजे मी जे काही केलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतोय. ओके, कळालं सगळ्यांना? तर हे वर्ड्स तुम्ही यूज केले पाहिजे. तुम्हाला कधी गिफ्ट दिलं तर तुम्ही काय बोला पाहिजे, थँक्यू फॉर द गिफ्ट. नंतर तुम्हाला बुक घ्यायचं असेल तर तुम्ही मे आय बॉरो दिस बुक प्लीज. परत तुम्हाला शिंका आली, शिंकले तुम्ही, तर काय बोलायचं, एक्सक्यूज मी. परत तुम्ही काही चुकी केली असेल तर तुम्ही काय बोलणार, आय एम सॉरी. आणि तुम्ही काय बोलू शकता, आय बेग युअर पॅराडॉन, मी जे काय केलं त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळाले का वर्ड्सचे मिनिंग? वर्डचे मिनिंग कळाले सगळ्यांना, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. गुड मॅनर्स अँड गुड हॅबिट्स इन स्कूल. आता हे सगळे घरचे होते गुड, जे आपण हे सगळे बघितले. ते घरी जे आपले रिलेटिव्ह वगैरे येतील त्याच्यासोबत कसं बोलायचं ते सांगितले. घरचे गुड हॅबिट्स सांगितले, घरी कसं वागायचं, काय सवयी असल्या पाहिजे घरी, ते सांगितले. आता आपल्याला स्कूलमध्ये आपण कसं गुड हॅबिट्स काय काय आपण केलं पाहिजे, की आपले कुठले गुड मॅनर्स आपण फॉलो केले पाहिजे, कुठले गुड हॅबिट्स आपण स्कूलमध्ये यूज केले पाहिजे, ते त्यांनी सांगितले. ओके. तर बघा, वेन टीचर एंटर्स द क्लासरूम वी शुड स्टँड अप अँड विश देम. तर जेव्हा तुमच्या क्लासरूम मध्ये तुमची टीचर एंटर करते तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, रिस्पेक्टनी उभं राहायचं. उभं राहायचं आणि काय करायचं, त्यांना विश करायचं. समजा सकाळची वेळ असेल, सकाळची स्कूल असेल तर गुड मॉर्निंग टीचर असं बोलायचं. जर दुपारी असेल तर गुड आफ्टरनून. ओके. वी शुड रिस्पेक्ट अवर टीचर. आपण आपल्या टीचरची रिस्पेक्ट केली पाहिजे, आदर केलं पाहिजे टीचरांचा. मेकिंग नॉईज इन द क्लासरूम इज नॉट गुड मॅनर्स. तर क्लासरूम मध्ये, वर्गामध्ये, क्लासरूम मध्ये आवाज करणं, मस्ती करणं हे काही गुड मॅनर्स नाहीये. ओके. शांतपणे बसायचं हे काय गुड मॅनर्स आहे. ओके. नंतर काय सांगितलं स्कूलमध्ये, फ्रॉम अ क्यू व्हाईल गोईंग इन टू द क्लासरूम ऑर फॉर द असेंब्ली. बघा, जेव्हा तुम्ही तुमचं स्कूल जेव्हा भरते, स्कूलचा टायमिंग होतो, तुम्ही स्कूलच्या आतमध्ये क्लासरूम मध्ये जात असतात, तेव्हा तुम्ही काय करायचं, एका क्यू मध्ये म्हणजे एका रांगेमध्येच काय करायचं, क्लासरूम मध्ये एंटर करायचं. इकडे तिकडे धावत वगैरे मस्ती करत जायचं नाही.
तर एका रांगेमध्ये शिस्तीत जायचं म्हणजे ते काय तुमचे गुड मॅनर्स तिथे दिसून येतात. ओके, कळालं सगळ्यांना? ते हे सगळे गुड मॅनर्स होते स्कूलमधले. बघा अजून काय सांगितलंय, वी शूड आपण काय केलं पाहिजे, विअर क्लीन युनिफॉर्म एक चांगले स्वच्छ गणवेश घातला पाहिजे, युनिफॉर्म्स घातले पाहिजे. रीच द स्कूल इन द टाइम स्कूलमध्ये वेळेवर पोहोचायला पाहिजे. शेअर आवर थिंग्स विथ फ्रेंड्स आपले जे काही वस्तू असतील ते काय फ्रेंड्स बरोबर शेअर केले पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल तुमच्या फ्रेंडनी जर टिफिन वगैरे नसेल आणला तर त्याच्यासोबत आपला टिफिन काय करायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे. नंतर सांगितलं प्ले टुगेदर म्हणजे एकमेकांसोबत म्हणजे सगळ्यांसोबत काय करायला पाहिजे, सगळ्यांसोबत खेळलं पाहिजे. ओके. नंतर काय सांगितलंय, नॉट फाईट विथ अदर्स अँड मेक फन ऑफ देम. तर आपण काय कोणासोबत भांडणं वगैरे करायचं नाही, सगळ्यांसोबत काय करायचंय आनंदी मजेमध्ये राहायचं. ओके. थ्रो लिटर ओनली इन द वॉटर वेस्ट पेपर बास्केट जो काय कचरा असेल कागदाचा कचरा वगैरे असेल तो वेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकायचा नाही तर डस्टबिन मध्ये टाकायचा. ओके, इकडे तिकडे कुठेही बेंच खाली टाकायचा नाही. कीप द स्कूल क्लीन. तर अजून काय गुड मॅनर्स आहे, आपली शाळा आपण काय ठेवली पाहिजे, स्कूल एकदम क्लीन ठेवली पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? तर सगळ्यांना कळालं स्कूल आणि होम मध्ये कसं काय राहायचं, गुड हॅबिट्स आणि गुड मॅनर्स कुठले कुठले असले पाहिजे. कळालं सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळे इझी इझी होते, गुड मॅनर्स काय काय करायला पाहिजे. ओके, चला आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया आता. ओके, तर बघा इथे काय क्वेश्चन विचारलंय. फर्स्ट क्वेश्चन काय, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग द पोलाइट वर्ड्स. आता ते तुम्हाला मी वर्ड शिकवले ना, थँक्यू, सॉरी, प्लीज, तर ते वर्ड्स इथे कुठे यूज होतील ते मला सांगायचे. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल काय, वेन आय एम अँग्री. ओके, सॉरी, वे आय एम हंग्री. आय से मदर डॅश गिव्ह मी अ फूड. आता जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असेल तर तुम्ही तुमच्या आईला कसं मागणार जेवायला, काय बोलणार तुम्ही, आय से मदर डॅश गिव्ह मी अ फूड. कोण सांगणार मला आन्सर, काय येणार त्याच्यामध्ये, कुठला वर्ड येणार? बघूया फर्स्ट काय, आयशाचं नाव आलं. आयशा सांग काय येणार. मदर प्लीज गिव्ह मी फूड. मदर प्लीज गिव्ह मी फूड. ओके, व्हेरी गुड. तर तुम्ही कसं बोलणार तुमच्या आईला, मदर प्लीज गिव्ह मी अ फूड, आई मला जेवायला दे. ओके, बघा नेक्स्ट काय, वेन माय फ्रेंड्स गिव्ह मी अ गिफ्ट. आता तुम्हाला तुमच्या फ्रेंड तुमच्या बर्थडेला समजा गिफ्ट दिलं तर तुम्ही काय बोलणार, आय से, कोण सांगणार मला, जिज्ञासा सांग. आय से, तुम्ही काय बोलणार, थँक थँक यू. यू. ओके, व्हेरी गुड. काय बोलणार तुम्ही, थँक यू. ओके, इफ बाय मिस्टेक आय हॅव हर्ट समवन. ओके, तर आय से, तर तुम्ही बाय मिस्टेक जर तुम्हाला तुमच्या मनात नसताना सुद्धा तुम्ही कोणाला काय काय केलं, हर्ट केलं. ओके, दुःखी केलं तर तुम्ही काय बोलणार, आय से, कोण सांगणार मला, देवांग सांग, काय बोलणार तू, तर तुझ्या मनात नसताना तू बाय मिस्टेक कोणाला तरी हर्ट केलं, दुःखी केलं तर काय बोलणार, आय से, आय से सॉरी. नाही इथे काय बोलणार तू, आय बेग युअर पॅराडॉन म्हणजे मी जे काही चुकी केली त्याच्याबद्दल माफी मागतो असं बोलणार. ओके, काय बोलणार, आय बेग पॅराडॉन. आय बेग पॅराडॉन. ओके, तर सगळ्यांना कळालं, माईक ऑफ करा, सगळ्यांना कळालं याचा आन्सर काय येणार. इथे बघा, जर तुम्ही तुमच्या मनात आता कधी कधी असं होतं ना, तुम्हाला तुमच्या मनात नसताना सुद्धा तुमच्यामुळे काही म्हणजे काही व्यक्ती वगैरे समोरचं कोणतरी काय होतं, नाराज होतो, तर तुम्ही काय बोलणार तेव्हा, आय बेग युअर पॅराडॉन म्हणजे मी काय जे काय केलंय त्याच्याबद्दल मी माफी मागतो असं तुम्ही बोलणार. आता नेक्स्ट काय दिलंय, इफ आय हॅव नॉट हर्ड करेक्टली और क्लिअरली. आता तुम्हाला काही आता समजा मी तुम्हाला विचारते काही क्वेश्चन वगैरे तर तुम्हाला ऐकायला नाही आलं तर तुम्ही काय बोलणार, आय से, कोण सांगणार मला, वल्लभ सांग काय बोलणार तू, इफ आय हॅव नॉट हर्ड क्लिअरली और करेक्टली तर तुम्ही काय बोलणार,
वल्लभ. ओके विराज तू सांग, काय बोलणार तू? क्लासमध्ये आहेत ना सगळे? काय बोलणार, काय बोलणार? करेक्टली. काय बोलणार? आय आय से सॉरी, काय बोलणार? सॉरी. सॉरी. ओके. करेक्टली आणि तर माइक ऑफ करा. बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट म्हणजे तुमचे टीचर वगैरे, समजा मी सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला काही ऐकायला नाही आलं तर तुम्ही काय बोलणार? काय बोलणार? सॉरी. काय बोलायचं? सॉरी. ओके, कळालं सगळ्यांना? आन्सर कळाले सगळ्यांना फर्स्ट क्वेश्चनचे? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना आन्सर कळाले का? तुम्हाला घरी होमवर्क करायचे, आन्सर कळाले का सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? फिलिंग द ब्लँक्स, चुझिंग राईट वर्ड. इथे जे फिलिंग द ब्लँक्स काय करायचे तुम्हाला? फिल करायचे आणि तुम्हाला करेक्ट वर्ड काय करायचं त्याच्यामध्ये? फिल करायचं. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय? वी शुड गेट अप डॅश इन द मॉर्निंग. कोण सांगणार मला? देवांग सांग. वी शुड गेट अप डॅश इन द मॉर्निंग. काय येणार? होम, स्कूल, प्ले, क्यू, अर्ली, टाइम. काय येणार? मी सकाळी कधी उठ वी शुड गेट अप डॅश अर्ली. काय येणार आन्सर? अर्ली इन द मॉर्निंग. ओके. अर्ली इन द मॉर्निंग. ओके, तर बघा, वी शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तर आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे. अर्ली म्हणजे लवकर. ओके. चिल्ड्रन लर्न गुड हॅबिट्स ॲट डॅश अँड इन डॅश. चिल्ड्रन लर्न्स गुड हॅबिट ॲट डॅश अँड इन डॅश. जे मुलं असतात ते जे गुड हॅबिट्स असतात, चांगल्या सवयी कुठे शिकतात? कुठे कुठे शिकतात? कोण सांगणार मला? आताच आपण बघितलं. कुठे कुठे शिकतात चांगल्या सवयी स्टुडंट, जे चिल्ड्रन्स आहेत? कोण सांगणार? आयशा सांग. चिल्ड्रन लर्न गुड हॅबिट्स ॲट डॅश अँड इन डॅश. होम हा. and in school. ओके, व्हेरी गुड. तर चिल्ड्रन्स आहेत ते गुड हॅबिट्स कुठे कुठे शिकतात? होम मध्ये, घरी सुद्धा शिकतात आणि स्कूलमध्ये सुद्धा शिकतात. ओके. वी शुड रीच द स्कूल इन. आपण शाळेमध्ये कधी पोहोचलो पाहिजे? वी शुड रीच द स्कूल इन. कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. वी शुड रीच द स्कूल इन Time. टाइम. व्हेरी गुड. तर आपण टायमावर स्कूलमध्ये पोहोचलं पाहिजे. नेक्स्ट काय? वी शुड फॉर्म अ डॅश व्हाईल गोइंग फॉर अ असेंब्ली. जेव्हा तुम्ही एक क्लासरूम मध्ये एंटर करताना, स्कूलमध्ये क्लासरूम मध्ये एंटर करताना तुमचं जे असेंब्ली असतं म्हणजे साईडचा जो म्हणजे जाता ना तुम्ही परिसर, तेव्हा कसं जायला पाहिजे? क्लासरूम मध्ये तुम्ही काय तयार करायला पाहिजे क्लासमध्ये जाताना? कोण सांगणार मला? वल्लभ सांग. कसं जायला पाहिजे क्लासरूम मध्ये? क्यू. व्हेरी गुड. Q. व्हेरी गुड. वी शुड फॉर्म अ क्यू व्हाईल गोइंग फॉर द असेंब्ली. ओके, तर क्लासरूम मध्ये जाताना तुम्ही काय करायला पाहिजे? रांगेमध्ये जायला पाहिजे, क्यू तयार करून जायला पाहिजे. वी शुड डॅश टुगेदर. कोण सांगणार? विराज सांग. वी शुड डॅश टुगेदर. सोबत काय करायला पाहिजे आपण? वी शुड डॅश टुगेदर. काय येणार? होम, स्कूल, प्ले, क्यू. काय येणार आन्सर? विराज. Home. काय येणार? हॅलो. Home. वी Home. शुड नाही, वी शुड प्ले टुगेदर. काय येणार? प्ले टुगेदर. आपण सोबत एकमेकांसोबत खेळलं पाहिजे. ओके, माइक ऑफ करा. तर सगळ्यांना कळाले आन्सर क्वेश्चन नंबर 2 चे?
क्वेश्चन नंबर 2 चे सगळ्यांना होमवर्क कळालं का? सॉरी, आन्सर कळालं का सगळ्यांना? ओके, कोणाला काही डाऊट आहे? लेसन कळाला फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? गुड मॅनर्स आणि गुड हॅबिट्स कुठले कुठले चांगल्या सवयी असायला पाहिजे आणि कसे आपण एकमेक मोठ्यांसोबत कसं वागलं पाहिजे, स्कूलमध्ये टीचर सोबत कसं वागलं पाहिजे, सगळ्यांना कळालं? ओके, चला आता आपण सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? ओके, चला आपण त्यांचा न्यू लेसन घेऊया. तर तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. स्क्रीन दिसते तुम्हाला? ओके, चला. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? प्लांट्स बद्दल बघितलं होतं ना आपण, इन द वर्ल्ड ऑफ द प्लांट्स. आपण सगळं झाडांबद्दल बघितलं होतं, त्याचे पार्ट्स बघितले होते. कोण सांगणार मला डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्स? प्लांट्सचे डिफरंट डिफरंट पार्ट्स कोण सांगणार? चला मला आदेश सांग. सॉरी, कुशाल सांग मला, कुठले कुठले पार्ट्स असतात? root, हा, leaves, fruit, हा, flower, अजून मेन पार्ट तर नाही सांगितलं. हे फ्रुट्स फ्लावर कशावर येतात? स्टेम. काय राहिलं? plant, स्टेम. stem, खोड, झाडाला जर खोडच नसेल, स्टेम नसेल तर कसं राहील झाड? कसं येईल? ओके, अजून कोण सांगणार मला? सार्थक सांग, डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्स. flower, हम्म, root, हम्म, plant, flower, leaf, रूट्स. root, ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. तर आपण डिफरंट डिफरंट पार्ट्स बघितले होते. ओके, तर आज आपण काय बघायचं आहे? प्लांट्स आर इम्पॉर्टंट. ओके, तर प्लांट्स आपल्याला कसे इम्पॉर्टंट आहेत? ओके, ते बघायचं. तर आपल्याला प्लांट्स करून काय काय मिळतं? फूड वगैरे मिळतं ना. तर काय काय मिळतं आपल्याला प्लांट्स कडून ते सगळं आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. ओके, तर बघा, प्लांट्स गिव्ह अस फूड. तर प्लांट्स पासून आपल्याला काय मिळतं? फूड मिळतं. ओके, जे तुम्ही रोज फूड खाता ना, अन्न, व्हेजिटेबल्स वगैरे, ते कुठून मिळतं आपल्याला? प्लांट्स कडून मिळतं ना. तर बघा, व्हेजिटेबल्स. आता फर्स्ट आपण बघूया व्हेजिटेबल्स. सम प्लांट गिव्ह अस व्हेजिटेबल. तर काही झाडांपासून आपल्याला भाज्या मिळतात. ओके, व्हेजिटेबल्स मिळतात. व्हेजिटेबल्स कम इन अ डिफरंट कलर. तर सगळ्या तुम्हाला माहिती आहे, सगळ्या व्हेजिटेबल, सगळ्या भाज्यांचे कलर कसे असतात? वेगळे वेगळे असतात ना. बघा, इथं ब्रिंजलचा कसं आहे? पर्पल कलरचं ब्रिंजल असतं. जे पीज वगैरे असतात, मटर वगैरे असतात, ते कसे असतात? ग्रीन कलरचे असतात. कॉलीफ्लॉवर बघा, व्हाईट कलरचा आहे. कॅरोट कसं आहे? ऑरेंज कलरचं आहे. तर सगळ्या व्हेजिटेबल्सचं काय डिफरंट कलर्स असतात. दे अल्सो डिफर इन टेस्ट. आणि सगळ्यांची टेस्ट सुद्धा काय असते? डिफरंट असते. ओके, तर ब्रिंजल जसं लागतं तसंच कॅरोट लागतं का? नाही. तर सगळ्यांचं काय? टेस्ट सुद्धा, सगळ्यांची चव सुद्धा काय असते? वेगळी वेगळी असते. ओके, तर सम ऑफ द कॉमन व्हेजिटेबल्स आर. तर काही आपले हे रोजचे जे व्हेजिटेबल्स आहे, आपण रोज बघतो यांना. बघा, कुठले कुठले? लेडी फिंगर्स म्हणजे काय? भेंडी. काय? लेडी फिंगर्स म्हणजे काय? भेंडी. सगळ्यांना माहिती आहे ना भेंडी. नंतर काय सांगितलं? ब्रिंजल, वांगी. नंतर काय झालं? फ्रेंच बीन्स म्हणजे काय? चवळीच्या शेंगा. ग्रीन बीन्स, ग्रीन पीज म्हणजे काय? जे मटर, वटाणे आपण बोलतो. कॅरट म्हणजे काय? गाजर. कॉलीफ्लॉवर म्हणजे काय? कोबी. सॉरी, फ्लावर. ओके, तर बघा, हे सगळे तुम्हाला भाज्या माहित आहेत. या डिफरंट डिफरंट हे व्हेजिटेबल्स तुम्हाला माहित आहेत. ओके, तसंच फूड ग्रेन. आता फूड ग्रेन जे धान्य वगैरे तुम्ही जे हे खाता, भाकरी, चपाती वगैरे खाता, ते सुद्धा आपल्याला कशावरून मिळतं? प्लांट्स करूनच मिळतं ना, झाडांपासूनच मिळतं आपल्याला. तर हेअर सम प्लांट्स विच गिव्ह अस फूड ग्रेन. तर काही झाडांपासून आपल्याला ग्रेन, फूड ग्रेन्स बोलतात, म्हणजे धान्य मिळतं. जसं बघा, वीट. वीट म्हणजे काय? गहू.
मेज म्हणजे काय मका, ज्वार म्हणजे काय ज्वारी, ग्राम म्हणजे काय बघा इथे ग्राम दिलंय. नंतर बघा काय दिलंय, हा ग्राम म्हणजे काय हरभरे, माहित आहेत ना हरभरे ते. आणि राईस म्हणजे काय तांदूळ. ते सगळ्यांची सुद्धा झाडं असतात, तुम्हाला माहित आहेत ना, हे सगळं आपल्याला सुद्धा, हे सगळं आपल्याला प्लांट्स करून मिळतं. बघा इथे ती गर्ल आहे ती काय बोलते, थँक्स टू फूड ग्रेन्स आय गेट टू इट ब्रेड अँड पॉपकॉर्न अँड यम्मी केक टू. तर ती काय बोलते, सगळ्या जे ग्रेन्स आहेत, फूड ग्रेन्स आहेत, ते सगळ्यांना काय बोलते, ती थँक्यू बोलते. का थँक्यू बोलते बघा, कारण तुमच्यामुळे मला काय खायला भेटतंय, ब्रेड. जो ब्रेड आहे तो कशाचा तयार होतो, या फूड ग्रेन्स पासूनच ब्रेड तयार होतो. जे पॉपकॉर्न असतात ते कशाचे असतात, मक्याचे असतात पॉपकॉर्न. परत हा केक सुद्धा कशाचे असतं, केक सुद्धा एक आपण कशाचा बनवतो केक बघा, पीठ असतं ना मक्याचं पीठ, नाहीतर मैदा. ते हे सगळं कशापासून मिळतं आपल्याला, हे सगळं प्लांट्स करूनच मिळतं. तर ती सगळ्यांना काय बोलते, थँक्यू बोलते, कारण तुमच्यामुळे मला ब्रेड खायला भेटतोय, यमी यमी केक खायला भेटतोय, आणि पॉपकॉर्न सुद्धा खायला भेटतात. तर बघा फूड प्लांट्स करून काय काय मिळतं आपल्याला, पहिले फूड मध्ये व्हेजिटेबल्स, नंतर काय बोलतात फूड ग्रेन्स म्हणजे सगळं धान्य वगैरे, कडधान्य वगैरे मिळतात. तसंच अजून फ्रुट्स सुद्धा मिळतात. मिळतात ना फ्रुट्स, कळतंय ना सगळ्यांना, फ्रुट्स सुद्धा मिळतात. सगळ्यांना ऐकायला येतंय ना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर बघा प्लॅन्स करून आपल्याला काय बोलतात, फ्रुट्स भेटतात, जे यम्मी यम्मी फ्रुट्स तुम्ही मँगो वगैरे खातात, ते सुद्धा आपल्याला कशावरून मिळतात, प्लांट्स कडूनच मिळतात. सम प्लांट्स गिव्ह अस फ्रुट्स टू इट. तर या काही झाडांपासून आपल्याला फ्रुट्स मिळतात खाण्यासाठी. फ्रुट्स आर डिफरंट फ्रुट्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज. आणि सगळे फ्रुट्स तुम्हाला माहिती आहेत वेगळ्या वेगळ्या कलरचे असतात, वेगळ्या वेगळ्या साईजचे असतात. आता मँगोचा साईज बघा कसा असतो, आकार कसा असतो मँगोचा, इथे दाखवलाय. तसंच बनानाचा आकार आहे का, बनानाचा शेप तसा आहे का, नाही. सगळे सगळे शेप मध्ये वेगळे असतात. काही मोठे असतात साईज मध्ये, काही छोटे असतात. ओके. ऑल फ्रुट्स हॅव अ डिफरंट टेस्ट. आणि सगळे जे फ्रुट्स आहे सगळे चव सुद्धा सगळ्यांची वेगळी लागते. आता मँगो एकदम, कैरी बघा, कैरी कशी असते, आंबट असते ना. आणि मँगोज पिकलेला आंबा कसा असतो, एकदम गोड असतो. कलिंगड सुद्धा गोड असतं. ओके. असं सगळ्यांची टेस्ट काय असते, सगळ्यांची वेगळी वेगळी असते, चव वेगळी वेगळी असते. आता सम ऑफ द कॉमन फ्रुट्स आर, आता जे कॉमन फ्रुट्स आहे तुम्ही रोज खाता, तुम्हाला माहित असणार आहे कुठले कुठले आहेत बघा, ऑरेंज आहेत, बनाना आहेत, मँगोज आहेत, वॉटरमेलन आहे, कलिंगड आहे, माहितीये ना, ग्रेप्स आहे, ऍपल्स आहे, पप्पाया आहे, आणि स्वीट लाईम आहे बघा. स्वीट लाईम म्हणजे मोसंबी, माहितीये ना, तर स्वीट लाईम सुद्धा आहे. ओके. तर हे सगळे फ्रुट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. ओके. चला नेक्स्ट काय होतं, हेल्दी ड्रिंक्स. आता हेल्दी ड्रिंक्स म्हणजे काय बघा, ते तुम्ही ज्यूस वगैरे पिता बघा, फ्रुट्सचं ज्यूस वगैरे, परत नारळ पाणी, तर ते हेल्दी ड्रिंक्स आहेत का. त्याच्यानुसार आपल्या बॉडीला काय भेटतं, आपली बॉडी स्ट्रॉंग होते, जरा ऍक्टिव्ह होते. ओके. बूस्ट, आपल्या बॉडीला बूस्ट, एनर्जी ड्रिंक बोलतात त्याला, एनर्जी ड्रिंक सुद्धा बोलतात आणि हेल्दी ड्रिंक सुद्धा बोलतात. ओके. त्याच्याने ते पिल्याने आपल्याला एनर्जी येते. व्हॉट वॉज द लास्ट ड्रिंक यू हॅड. तुम्ही आता म्हणजे लास्ट टाइमला कुठलं काही ड्रिंक पिलंय का, हेल्दी ड्रिंक. तर तुम्ही जर ज्यूस वगैरे पिला असेल, परत तुम्ही नारळ पाणी वगैरे पिलं असेल. डिड यू ड्रिंक ऑरेंज ज्यूस, कोकोनट वॉटर और शुगर केन ज्यूस. तुम्ही जे संत्र्याचा ज्यूस पिलाय का, कोकोनट वॉटर, नारळ पाणी पिलं का, परत तुम्हाला उसाचा रस माहितीये ना. ते सगळे काय हेल्दी ड्रिंक्स आहेत, कारण हे फ्रुट्स पासून तयार होतात. ओके. वी गेट ऑल दिस ड्रिंक फ्रॉम प्लांट्स. आणि हे ड्रिंक्स आपल्याला कशापासून मिळतात, प्लांट्स करूनच मिळतात. कारण जे काय कोकोनट वॉटर, आता हे कोकोनट कुठे येतात, झाडावरच येतात ना. तर त्या कोकोनट वॉटर आपल्याला कसं कुठून मिळतं, प्लांट्स करूनच मिळतं. ऑरेंज ज्यूस, ऑरेंज जे ज्यूस आपण काढतो ऑरेंजचा, तो ऑरेंज कुठे येतात, प्लांटलाच येतात ना, झाडावरच येतात. ते सगळे ज्यूस सुद्धा आपल्याला प्लांट्स करून मिळतात. ओके. अजून काय मिळतं आपल्याला प्लांट्स करून, ऑइल. ऑइल माहितीये ना, तेल. तर तेल सुद्धा आपल्याला काय झाडांपासून मिळतं. ओके. तर वी नीड ऑइल टू कुक अवर फूड. तर आपल्याला तेल कशासाठी लागतं, आपलं जे अन्न शिजवण्यासाठी तेल यूज करता ना तुम्ही, भाजी वगैरे बनवताना मम्मी,
तर ते कुकिंगसाठी ऑइल खूप आपल्याला काय होतं हेल्प करतं, गरजेचं असतं. वी गेट कोकोनट ऑइल फ्रॉम कोकोनट. आता जे खोबऱ्याचं तेल असतं, खोबरेल तेल बघा इथे दाखवलंय, तुमच्या घरात असतं ना, तुम्ही केसांना लावता खोबरेल तेल, ते कुठून मिळतं आपल्याला? खोबऱ्यापासून, कोकोनट पासून मिळतं. ओके. वी गेट ग्राउंडनट ऑइल फ्रॉम ग्राउंडनट. जे शेंगदाण्याचं तेल असतं, जेवणामध्ये यूज होतं ना शेंगदाण्याचं तेल, ते कुठून मिळतं? शेंगदाण्यापासून काढतात ते शेंगदाण्याचं तेल. वी ऑल्सो गेट ऑइल फ्रॉम सनफ्लावर अँड सेम सीड्स. तर जे सूर्यफूल असतं त्याचं सुद्धा तेल असतं, माहितीये का? सनफ्लावर ते ऑइल. तर जे सूर्यफूल असतं त्याचं सुद्धा तेल असतं. आणि सिसामे सेम ऑइल म्हणजे काय? राईचं तेल, माहितीये ना? राई आणि तिळाचं सुद्धा तेल असतं. ओके. तर बघा ऑइल हे कशा कशाचं ऑइल असतं? कोकोनटचं ऑइल असतं, कोकोनट पासून ऑइल भेटतं आपल्याला, खोबऱ्यापासून. शेंगदाण्यापासून मिळतं, शेंगदाण्याचं तेल असतं, ग्राउंडनट्स. देन सनफ्लावरचं असतं, सूर्यफुलापासून ऑइल मिळतं. परत सीसेम तिळाचं तेल असतं, राईचं सुद्धा तेल असतं. ओके. तर हे सगळे जे आपल्याला शेंगदाणे वगैरे याच्यापासून तेल मिळतं, पण हे कुठे उगवतं? कशावर येतं हे सगळं? शेंगदाणे वगैरे झाडापासूनच मिळतं ना आपल्याला. तर वी गेट अल्सो वी गेट ऑइल फ्रॉम प्लांट्स. ओके. तर आपल्याला हे सगळे जे ऑइल आहे ते कशापासून मिळतं? प्लांट्स पासून मिळतं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय? ओके. चला, नेक्स्ट काय सांगितलंय? गेटिंग शुगर. आता जसं तेल आपल्याला मिळतं, तसं शुगर, साखर, हे सुद्धा कशापासून मिळते आपल्याला? झाडापासूनच मिळते बघा. वी गेट शुगर फ्रॉम शुगर केन प्लांट. आता साखर कशापासून बनवतात माहिती आहे सगळ्यांना? ऊसापासून. शुगर केन ऊस असतं त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? साखर बनते. ओके. देर इज अ शुगर इन मेनी इटेबल आयटम. आणि ही साखर खूप साऱ्या वस्तूमध्ये असते ना, जसं केक वगैरे, आईस्क्रीम वगैरे, त्याच्यामध्ये काय साखर वापरता. ओके. तर ही साखर कुठून येते? कुठून मिळते आपल्याला? शुगर केन. पण शुगर केन कुठे येतो? प्लांट्स पासूनच मिळतो आपल्याला, झाडापासूनच मिळतो. ओके. तर कॅन यू नेम अ फ्यू. तर तुम्ही अशा काही गोष्टी सांगू शकता का त्याच्यामध्ये शुगर असतं? बिस्किट वगैरे असतं ना, त्याच्यामध्ये सुद्धा शुगर असतं. तसे काही सांगायचे. ओके तुम्हाला. नेक्स्ट, स्पायसेस. स्पायसेस म्हणजे काय? मसाले. आता तुम्ही जे जेवण वगैरे बनवताना, ओके, भाज्या वगैरे बनवताना जे तुम्ही स्पायसेस यूज करतात, मसाले वगैरे यूज करतात, ते सुद्धा आपल्याला कुठून मिळतात? झाडापासूनच मिळतात. ओके. वी ऑल ऍड टेस्ट टू युअर फूड. तुमच्या जेवणामध्ये जर हे सगळे काय करतात? टेस्ट देतात. ओके. तर तुमच्या जेवणामध्ये जर तुम्ही मसालाच टाकला नाही तर जेवणाला चव येईल का? येते का? भाजीला चव वगैरे नाही येत. तर हे जे सगळे मसाले आहेत ते काय आपल्या अन्नाला काय देतात? चव देतात. ओके. आपलं फूड काय करतात? एकदम टेस्टी करतात. बघा, फर्स्ट काय दिलंय? कार्डमोम म्हणजे काय? वेलची. काय बोलतात? कार्डामोम म्हणजे काय? वेलची. ओके. नंतर काय दिलंय? क्लोव. क्लोव म्हणजे काय? लवंग. ओके. क्लोव म्हणजे काय? लवंग. नंतर काय दिलं? सिनामॉन. सिनामॉन म्हणजे काय? दालचिनी. म्हणजे काय? दालचिनी. ओके. नंतर दिलं ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर म्हणजे काय? काळी मिरी. काळी मिरी. नंतर काय दिलंय? रेड चिली. रेड चिली म्हणजे काय? लाल मिरची. माहितीच नाही सगळे मसाले सगळ्यांना? सगळ्यांना हे मसाले माहित असतील. वेलची वगैरे माहिती आहे सगळ्यांना, लवंग, परत दालचिनी, काळी मिरी, त्यांना काय बोलतात बघा? कार्डेमॉम म्हणजे काय? वेलची. क्लोव म्हणजे लवंग. सिनामॉन म्हणजे काय? दालचिनी. ब्लॅक पेपर काळी मिरी. आणि रेड चिली म्हणजे काय? लाल मिरची. त्याचं सगळ्यांना माहिती आहे. ओके. द प्लांट ऑल्सो गिव्ह अस अदर युजफुल थिंग. आता आपल्याला प्लांट्स करून व्हेजिटेबल्स, ऑइल, शुगर, फ्रुट्स, अजून काय? मसाले, स्पायसेस मिळतात. हे तर आपण बघितलं. अजून काय गोष्टी अजून मिळतात आपल्याला प्लांट्स करून? अजून असल्या काही युजफुल गोष्टी आहेत ज्या आपल्याला उपयोगी पडतात ते सुद्धा प्लांट्स करून मिळतात. फॉर एक्झाम्पल बघा, कॉटन. कॉटन म्हणजे काय? कापूस. माहितीये ना? कॉटन म्हणजे कापूस. कॉटन कम्स फ्रॉम कॉटन प्लांट. आता जो कापूस आहे तो आपल्याला कशापासून मिळतो? जो कापसाचं झाड असतो त्याच्यापासून आपल्याला कापूस मिळतं.
कॉटन कॅन बी मेड इंटू थ्रेड. आपण कापसापासून काय कापसाचा धागा सुद्धा बनवू शकतो. ओके, कॉटनचा धागा सुद्धा बनवू शकतो. आणि त्या कॉटनच्या धागापासून काय करतात, कपडे विणतात. द थ्रेड इज देन ओवन इंटू द क्लोथ. ते जे धागे असतात, कॉटनचे जे धागे असतात ते विणून काय तयार करतात, कपडे, आपले जे शर्ट वगैरे ड्रेस वगैरे ते काय करतात, तयार करतात. ओके, तर आपल्याला प्लांट्स कडून अजून काय मिळतं, कॉटन, कापूस. हे जे मेन आहे, इम्पॉर्टंट आहे ना, किती युजफुल थिंग आहे. कपडेच, कॉटनच नाही मिळाला तर आपले कपडेच तयार नाही होणार. तर बघा, कॉटन आपल्याला मिळतं. नंतर काय सांगितलं, ज्यूट. ज्यूट म्हणजे काय, ताग. काय बोलतात, ताग. तर ज्यूट कम्स फ्रॉम ज्यूट प्लांट. तर हे जे ज्यूट आहे ते कशापासून मिळतं, ज्यूटाच्या प्लांट पासून, म्हणजे तागाच्या झाडापासून मिळतं. तर ते कशासाठी यूज होतं, जे तुमचे पोते वगैरे बनवतात ना, पोते असतात, परत तुमचे बॅग्स असतात, धान्याचे पोते वगैरे असतात, तर ते त्याच ज्यूट पासून तयार होतं. ओके, बघा इथे दाखवले धान्याचे पोते वगैरे, ते सगळे बॅग वगैरे ते काय त्या ज्यूट पासून तयार होतं. ओके, नंतर आहे नेक्स्ट रबर. आता जो रबर आहे, तर व्हॉट मेक्स अ बॉल बाउन्स. आता तुम्ही बघा, तुमचा फुटबॉल वगैरे आहे, तो तुम्ही एकदा जमिनीवर आपटला आणि तो वरती परत हवेत काय होतो, उडतो ना. काय होतं, तो बाउन्स होतो, उडतो ना. म्हणजे काय, त्याच्यामध्ये रबर, आपण बोलतो ना रबर आहे, परत रबर आहे. ओके, आणि तुमचे जे रबर बँड्स असतात आणि रेनकोट्स असतात ते कशापासून बनतं, ते सगळं रबर पासून बनतं. जे तुमचे रबर असतात, केसाला वगैरे तुम्ही रबर लावता, रबर बँड, ते सुद्धा रबर पासून बनतं. तर दे आर ऑल मेड फ्रॉम द रबर विच कम्स फ्रॉम द रबर ट्री. आता हे सगळं कशापासून बनतं, रेनकोट वगैरे रबर पासून. पण हे रबर कुठून येतं, रबरच्या ट्री पासून. ओके, त्या रबरचं सुद्धा ट्री असतं, त्या रबरच्या ट्री पासून हे सगळं बनतं. द रबर ट्रीज आर ग्रोन इन अ बिग फॉरेस्ट. पण हे रबरचे ट्रीज आपल्याला इथे आजूबाजूला कुठे दिसणार, ते एकदम मोठ्या मोठ्या जंगलामध्ये असतं. ते आपल्या आजूबाजूला नसतं, ते खूप ठराविक ठिकाणी, ठराविक जागेवर आणि खूप मोठ्या जंगलामध्ये असतं. ओके, तर बघा काय काय मिळतं आपल्याला प्लांट पासून. कॉटन झालं, ज्यूट झालं, परत रबर झालं. ओके, परत अजून काय, वूड अँड पेपर, जे लाकूड आणि कागद, ते सुद्धा आपल्याला कशापासून मिळतं, झाडापासूनच मिळतं. बघा, युअर पेन्सिल अँड टेबल्स अँड चेअर्स आर ऑल मेड फ्रॉम द वूड दॅट कम्स फ्रॉम ट्रीज. आता तुमची जी पेन्सिल आहे, तुमचे जे टेबल्स वगैरे आहे, तुमच्या ज्या खुर्च्या वगैरे आहेत, त्या सगळ्या कशापासून बनतात, लाकडापासून बनवतात. ओके, लाकडाचा असतो ना टेबल वगैरे, खुर्ची वगैरे. पेन्सिल सुद्धा लाकडाची असते, पण ते लाकूड कुठून येतं, झाडापासून मिळतं. ओके, वूड पल्प इज ऑल्सो यूज मेक अ पेपर. आता वूड पल्प म्हणजे काय, जे झाडाचे लाकडाचे साली असतात, वरची साल असते ना लाकडाची, त्याच्यापासून काय बनवतात, पेपर बनवतात. जो तुमचा कागद असतो ना वहीचा, नोटबुकचा जो पेज आहे, तो कागद, तो कशापासून बनवतात, जी लाकडाची वरची साल असते ती काढून त्याच्यापासून काय बनवतात, पेपर बनवतात. ओके, ओ नो, देर इज नो पेपर, हाऊ विल आय गेट माय बुक्स अँड काइट्स. ओके, जर तुम्ही तुमचे आता बघा, जर तुम्ही ट्रीज ग्रो केले नाही. ओके, बघा किती इम्पॉर्टंट आपल्याला आहेत ट्रीज, आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे. जर आता बघा, आजकाल लोक बघा काय करतायत, झाडांची काय करतायत, झाडांना तोडतायत ना, जंगल तोड करतायत. ओके, तर हे जर झाडच नाही राहिली, हे जर ट्रीज नाही राहिले, तर काय होणार, ना आपल्याला पेन्सिल मिळणार, ना पेपर सुद्धा मिळणार. जे आपल्याला जे काही वस्तू मिळतात प्लांट्स पासून, त्या काहीच मिळणार नाही. ओके, म्हणून आपण काय करायला पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं तोडली नाही पाहिजे. ओके, तर म्हणून तो जो बॉय आहे तो काय बोलतो, जर ओ नो देर इज, मग त्याला आता एक सुद्धा पेपर नाहीये, कशासाठी, बुक आणि काइट साठी. ओके, बघा अजून बघा, प्लांट्स आर इम्पॉर्टंट. तर प्लांट्स आपल्याला खूप उपयोगी आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. बघा, प्लांट प्रोड्युसेस गॅस कॉल्ड ऑक्सिजन. तर प्लांट काय करतं, जो आपण ऑक्सिजन घेतो, बाहेरून ऑक्सिजन घेतो ना आपण नाकातून, तो ऑक्सिजन कोण तयार करतं, प्लांट तयार करतं. वी नीड ऑक्सिजन टू कीप अस अलाइव्ह. तर बघा, ऑक्सिजन का आपल्याला गरजेचं असतं, कारण ऑक्सिजन शिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. ओके, तर ॲनिमल ऑल्सो नीड ऑक्सिजन. प्राण्यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. फूड फ्रॉम प्लांट्स गिव्ह अस एनर्जी. अजून जे प्लांट्स कडून फूड बनतं, मिळतं, त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. म्हणून प्लांट्स काय इम्पॉर्टंट आहे, कारण ते आपल्याला ऑक्सिजन देतं. जर ऑक्सिजनच नाही भेटलं तर आपण जिवंत राहू शकत नाही.
ओके, ॲनिमल्सला सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. ओके, कळतंय सगळ्यांना? नेक्स्ट काय दिलंय, मेडिसिन फ्रॉम प्लांट. आता जे काय औषध वगैरे आहेत ते सुद्धा कोणापासून तयार होतात? प्लांट्स पासूनच तयार होतात. तर मेनी प्लांट्स आर युजफुल फॉर मेकिंग मेडिसिन. तर काही जे झाड आहेत ते औषध बनवायला सुद्धा उपयोगी येतात. तर सम ऑफ देम नीम, बेसिल्स अँड सँडलवूड. आता नीम, कडुनिंबाची जी पानं आहेत त्यांचा काही ना काही आजारासाठी उपयोग होतो. तुळशीची पानं हे सुद्धा औषधी आहे. परत चंदनाचं झाड, सँडलवूड म्हणजे काय, संचंदनाचं झाड. तर हे सगळे जे झाड आहे ते औषधी वनस्पती आहे, त्यांच्यापासून औषध तयार होते. ओके, तर बघा प्लांट्स आपल्याला किती युजफुल आहे, मेडिसिन साठी युजफुल आहे. ओके, फूड साठी युजफुल आहे. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं? लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना लेसन कळाला का सांगा एकदा. ओके, अजून एक बाकी येते. काय सांगितलंय बघा, केअर ऑफ प्लांट. तर आपण आपल्या प्लांटची, झाडांची कशी काळजी घेतली पाहिजे बघा. वी शूड टेक गुड केअर ऑफ प्लांट. आपण आपल्या झाडांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. वी शूड वॉटर देम रेग्युलरली. रोज त्या झाडांना पाणी घातलं पाहिजे. वी शूड सी दॅट दे गेट ॲडव्हेक्युएट सनलाइट. आपण हे बघायला पाहिजे की त्यांना चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळतोय का. वी शूड चेंज द सॉइल रेग्युलरली अँड ॲड दे रिक्वायर फर्टिलायझर्स. तर त्याच्यामध्ये त्यांची जी कुंडीमध्ये लावलं असेल झाड, तर त्याची जी माती आहे, सॉइल, ती चेंज करायला पाहिजे. आणि त्यांना योग्य ते खत, फर्टिलायझर म्हणजे त्यांना वाढण्यासाठी जी खतची गरज असते ती खत टाकायला पाहिजे. ओके, वी शूड नॉट कट ट्रीज नॉर प्लक द लिव्ज अँड फ्लावर. आपण झाडं तोडली नाही पाहिजे, ना त्याची फांदी तोडली पाहिजे, ना त्याचे फुलं तोडले पाहिजे, ना झाडांची पानं सुद्धा तोडले नाही पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का लेसन? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, कळाला का सगळ्यांना? ओके, चला आता क्वेश्चन आन्सर्स बघूया. तर बघा, फर्स्ट काय, नेम मी. यू कॅन मेक अ बाउन्सी बॉल फ्रॉम मी. तर तुम्ही माझ्यापासून जो बाउन्सी बॉल असतो, उडणारा बॉल, रबरा बॉल, तो बनवू शकता. तो कोण सांगणार, कशापासून बनवणार बॉल? कुशाल सांग. यू कॅन मेक अ बाउन्सी बॉल फ्रॉम मी. प्लास्टिक, रबर. ओनली रबर. ओके, बाउन्सी बॉल सांगितलंय म्हणजे जो रबरीचा बॉल असतो ना तो. तर तो कशापासून बनवणार? रबर पासून. ओके, नेक्स्ट, यू यूज मी टू मेक अ पेपर. पेपर बनवण्यासाठी काय यूज होतं, कोण सांगणार? सार्थक सांग. पेपर वूड, वूड, वूड वूड. वुड्स पल्प, PULP, वुड्स पल्प. ओके, नंतर सांगितले, हा, नेक्स्ट काय सांगितले, आय एम अन इम्पॉर्टंट गॅस यू नीड मी टू लिव्ह. तर मी एक इम्पॉर्टंट गॅस आहे, तुम्हाला जिवंत राहण्यासाठी या गॅसचा यूज होतो. कोण सांगणार मला? आयशा सांग. ऑक्सिजन. ऑक्सिजन, व्हेरी गुड. नंतर काय सांगितलंय, आय कम फ्रॉम द शुगर केन प्लांट. उसापासून मी तयार होतो. कोण सांगणार मला? मधुरा सांग, उसापासून काय मिळतं? मधुरा. टीचर. उसापासून काय मिळतं? साखर, शुगर. काय मिळतं? शुगर. ओके, माइक ऑफ करा. नेक्स्ट, आय एम यूज टू मेक अ सॅक्स अँड बॅग. बॅग आणि पोतं तयार करण्यासाठी काय यूज होतं? कोण सांगणार मला? कुशाल सांग. कुशाल. सॅक आणि बॅग तयार करण्यासाठी काय यूज होतं?
कुशाल, कोण सांगणार अजून? कोणाला येतं आन्सर? कुशाल सांग. ओके सार्थक तू सांग. जे बॅग्स आणि सॅक्स. फीते. जूट. जूट. ओके. ओके. ओके व्हेरी गुड. तर सगळ्यांना कळलं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. तर नेक्स्ट कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो. आता इथे सेंटेन्स दिलेले आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे. ओके तर फर्स्ट काय, सम ऑफ द थिंग्स वी कॅन मेक फ्रॉम फूड ग्रेन्स आर. तर आपण फूड ग्रेन्स पासून काय काय बनवू शकतो? कोण सांगणार मला? फूड ग्रेन्स पासून काय काय बनवू शकतो आपण? कुशाल सांग. सम ऑफ द थिंग्स वी कॅन मेक फ्रॉम फूड ग्रेन्स. ब्रेड. हा. पॉपकॉर्न. पॉपकॉर्न आणि केक. केक. व्हेरी गुड. तर ब्रेड, केक अँड पॉपकॉर्न. ओके व्हेरी गुड. नंतर काय सांगितलंय? वी मेक अवर कॉटन क्लोथ्स फ्रॉम. आपले जे कॉटनचे क्लोथ आहेत, कॉटनचे जे कपडे ते आपण कशापासून तयार करतो? मधुरा सांग. वी मेक अवर कॉटन क्लोथ्स फ्रॉम. आपले जे कॉटनचे कपडे ते आपण कशापासून ते बनवतो? मधुरा. धाग्यापासून. हा कुठला धागा असतो तो? कॉटनचा ना. तर कॉटन. यो. ओके. तर वी मेक अवर कॉटन क्लोथ्स फ्रॉम कॉटन. ओके. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? टिक द करेक्ट सेंटेन्स. आता मला सांगायचे ते सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. ओके तर फर्स्ट काय बघा, वी शुड कट द ट्रीज. आपण झाडे कापले पाहिजे. कोण सांगणार मला? करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? जिज्ञासा सांग. वी शुड कट द ट्रीज. रॉंग आहे का राईट आहे सेंटेन्स? रॉंग. व्हेरी गुड. नेक्स्ट वी शुड वॉटर प्लांट्स रेग्युलरली. आपण झाडांना रोज पाणी घातलं पाहिजे. कोण सांगणार मला राईट आहे का रॉंग आहे? कुशल सांग. राईट. राईट. नेक्स्ट काय सांगितलंय? स्पायसेस ऍड टेस्ट टू अवर फूड. आपल्या अन्नामध्ये मसाले टाकल्यावर टेस्ट येते. जे मसाले तुमच्या अन्नाला काय करतात? चव देतात. तो कोण सांगणार आन्सर? सॉरी, जे सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे का रॉंग आहे? सार्थक सांग. करेक्ट. करेक्ट. वी शुड प्लक लिव्स अँड फ्लावर्स. आपण झाडाची जे पानं आहेत आणि फुलं आहेत ती तोडली पाहिजे. सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? आयशा सांग. रॉंग. रॉंग. व्हेरी गुड. तर नेक्स्ट बघा अजून लास्ट क्वेश्चन काय दिलंय? कम्प्लीट द वर्ड्स विथ द हेल्प ऑफ क्लूज. ओके आता इथे तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत. स्पेलिंग तुम्हाला कम्प्लीट करायचे. ओके पण क्लू दिलाय तुम्हाला. ओके तर फर्स्टचा क्ल्यू काय बघा, मेनी प्लांट्स ग्रो फ्रॉम दिस. आता खूप सारे जे प्लांट्स आहे याच्यापासून काय होतात? वाढतात. तर कशापासून तुमचे प्लांट्स वाढतात? कोण सांगणार मला? तुम्हाला झाड लावायचंय तर तुम्ही काय लावता पहिले? कोण सांगणार मला? सार्थक सांग. मेनी प्लांट्स ग्रो फ्रॉम दिस. याच्यापासून झाडं उगवतात. सीड. सीड. ओके व्हेरी गुड. बिया. तुम्ही बी लावतात ना, तर सीड. ओके नेक्स्ट काय दिलंय? दिस इज समथिंग द फूड गिव्स अस. जे अन्न आहे, फूड आहे, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? कोण सांगणार मला? कुशाल सांग. दिस इज समथिंग द फूड गिव्स अस. एनर्जी. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट काय दिलंय? मेनी प्लांट्स आर यूज टू मेक दिस. आता काही प्लांट्स आहे ते आपल्याला काय बनवण्यासाठी यूज होतं? कशासाठी यूज होतं? कोण सांगणार? आयशा सांग. काही झाडं आपल्याला काय बनवण्यासाठी यूज होतं?
मेडिसिन. मेडिसिन, व्हेरी गुड. नंतर काय, इट ऍड्स टेस्ट टू अवर फूड, हे टाकल्याने आपल्या अन्नाला चव येते. कोण सांगणार मला, जिज्ञासा सांग. काय टाकल्यावर आपल्या अन्नाला चव येते, फूडला चव येते? एक स्पायसेसचं नाव आहे इथे. कार्डमॉम. ओके, म्हणजे वेलची. ओके, कळालं सगळ्यांना? क्वेश्चन आन्सर्स कळाले सगळ्यांना? सगळ्यांना लिहिता येतील आन्सर? ओके, तर इथे दोन्ही फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डचं लेसन कम्प्लीट झालंय. ओके, तुम्हाला होमवर्क सुद्धा सांगितलंय. आता मी एक इन्स्ट्रक्शन देणार आहे, तर सगळ्यांनी ऐका. तर नेक्स्ट उद्यापासून आपलं काय सुरू होणार आहे, ओरल घेणार आहे. जशी तुमची टेस्ट घेतली होती ना मागच्या वीक मध्ये, जशी तुमची रिटन टेस्ट घेतली होती, तसं आता आपण ओरल घेणार आहे. ओके, तर ओरल मध्ये जो जो सब्जेक्ट असेल, टाइम टेबल मध्ये ज्याचा लेक्चर असेल, ओके, त्या सब्जेक्ट मधला कुठला तरी एका लेसनवर ओरल घेणार. ओके, आता वेनसडेला आपला कुठला लेक्चर आहे? मॅथ्स आहे. काय मॅथ्स आहे ना आपला. तर त्या दिवशी काय करणार आपण, स्पेलिंग तुमच्या घेणार. मी तुम्हाला कुठलाही एक नंबर सांगणार, त्याचे स्पेलिंग तुम्हाला सांगायचंय मला. ओके, सगळ्यांना स्पेलिंग येतात, आपण प्रत्येक क्लासमध्ये बोलून घेतो. ओके, तर मॅथ्सचं काय करणार आहे आपण, मी तुम्हाला कुठलाही एक नंबर सांगणार, समजा 76, तर तुम्ही मला 76चा स्पेलिंग बोलून दाखवायचं. ओके, असे तुमचे ओरल घेणार. 5 मिनिटच ओरल आहे फक्त. आणि मग 5 ओरल झाल्यानंतर, सगळ्यांनी आन्सर दिल्यानंतर आपण आपला क्लास परत चालू करणार. ओके, नेक्स्ट लेसन चालू करेल. तो वेनसडेला काय आपला मॅथ्स आहे, तर मॅथ्सची ओरल होणार. ओके, तसंच जो जो सब्जेक्टचा क्लास असेल, त्या त्या सब्जेक्टचा तुम्हाला आदल्या दिवशी मी सांगणार कुठल्या लेसनवर ओरल असेल. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं इन्स्ट्रक्शन? ओके, तर आजचं ईव्हीएसचं कळालं सगळ्यांना, दोन्ही स्टँडर्डला लेसन? होमवर्क कळाला सगळ्यांना? ओके, तर सगळ्यांनी होमवर्क, ईव्हीएसचं आपण नेक्स्ट मंडेला घेऊया. आज इन्स्ट्रक्शन दिले ना, तर नेक्स्ट जो मंडे येईल ना, तेव्हा ईव्हीएसचं घेऊ आपण ओरल. ओके, तर मंडे पर्यंत ओरल होईल. ओके, तर ईव्हीएसची ओरल राहील ना आपली, तर ती मंडेला आपण नेक्स्ट मंडेला घेऊ. ती मी तुम्हाला सांगेल फ्रायडेला कुठल्या लेसनवर करायचंय. ओके, कळालं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन? ओके, तर आपण इथेच थांबूया. आपला क्लासची वेळ सुद्धा होत आलेली आहे, तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय. चला क्लास लेफ्ट करा.